एक देव ऋषी गण गंधर्व वारकरी महावैष्णव त्याच पद्धतीनं स्वतः पांडुरंग परमात्मा रुक्मिणी सहित रिद्धी सिद्धी सहित त्या ठिकाणी समाधी सोहळ्या करता अलंकापुरी नगरीमध्ये येतात। असा हा समाधी परम पावन पवित्र असणारा समाधी सोहळा प्रसंग, त्यामध्ये आपल्या हरिनाम सप्तामध्ये चालू असलेली हा ज्ञानेश्वरी भावनिरूपण कथा, ज्ञानोबराय चरित्र, भागवत कथा। आपण ज्ञानेश्वरी ग्रंथाचं भावनिरूपण पाहत आहोत। जी ज्ञानाची ईश्वरी आहे, जिच्या माध्यमातून संपूर्ण जगतामध्ये ज्ञान झालेलं आहे, जे महाभारती जे नयेची लोकेत्री आई म्हणून मनिते पायी व्यासुष्ट जगत। महाभारतामध्ये जे ज्ञान आहे ते वेदातलं ज्ञान आहे, जे वेदातील ज्ञान आहे ते महाभारतात ज्ञान आहे। जेवढं महाभारतातलं ज्ञान आहे, इतिहासातलं ज्ञान आहे, पुराणातलं ज्ञान आहे, तेवढं संपूर्ण ज्ञान श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे। वेद भगवंताच्या श्वासोश्वासातून निर्माण झालेला आहे, परंतु श्रीमद भगवद्गीता भगवंताने त्या ठिकाणी आवर्जून सावध असताना जाणून बुजून त्या ठिकाणी अत्यंत सावधपणाने आणि जाणकार वृत्तीने अर्जुनाचा मोह काढून टाकण्याकरता जे ज्ञान सांगितलंय कुरुक्षेत्रावरती, ती म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे। जसा एखादा रोगी डॉक्टरकडे जावा तर त्यांचं असाध्य रोग पाहून त्या डॉक्टरनी त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं औषध शोधावं आणि चांगल्या पद्धतीचं औषध शोधून त्याला त्याचा रोग बरा करावा, अशा पद्धतीने निर्माण झालेली श्रीमद भगवद्गीता आहे। अर्जुनाला असाध्य रोग झाला होता। साधेसुधे रोग साध्या सुध्या लौकिक उपायाने जातील, पण हा जो काही भवरोग आहे, हा भवरोग लौकिक उपायाने जात नाही। कॅन्सर झाला, डायबिटीज झाली, नाना प्रकारचे रोग आपल्या शरीरामध्ये होतात, कारण शरीर रोगाचे भांडार म्हटलेला आहे। लौकिक रोग लौकिक उपायाने लौकिक औषधाने जातील, पण जो अलौकिक रोग आहे सगळ्यांच्या पाठीमागे लागलेला आहे, त्याला भवरोग म्हणतात। या भवरोगाचं औषध काय आहे तर ते भगवान श्रीकृष्णाकडे आहे, ते देवाकडे, ते देवाच्या नामामध्ये आहे। हेची भवरोगाचे औषध जन्म जरा तुटे व्याध अनेक काही नव्हे बाद। भवरोग जाण्याचं औषध जर काय असेल तर ते ज्ञान आहे। ज्ञानानेच भवरोगाचं निवृत्ती होते, नामाने भवरोग 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 ऐसा जाय आणि काही शिल्लक आहे। देवाच्या नामामध्ये, देवाच्या ज्ञानामध्ये, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये आणि देवाच्या नामामध्ये एवढी मोठी शक्ती आहे। देवाच्या नामचिंतनाने भवरोग त्या ठिकाणी निघून जातो, तर अनेक काय शिल्लक आहे। बाकीच्या रोगाचं काय घेऊन बसलात? नामचिंतन आहे का? आणि म्हणून रोग भवरोग जो आहे तो सगळ्यांच्या पाठीमागे लागतो। भवरोग पण कोणता आहे? जन्म मृत्यू हा भवरोग आहे।
जन्माचं आणि मृत्यूचं त्या ठिकाणी दुःख आहे, संसाराचं दुःख आहे, त्रिविध तापाचं दुःख आहे. 3 प्रकारचं ताप जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे, आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक. आध्यात्मिक ताप म्हणजे काय की देहामध्ये रोग व्याधी प्रगट होणं, याला आध्यात्मिक ताप म्हणतात. देही प्रगटे रोग व्याधी, तेने पोळले तापे बुद्धी. देहामध्ये अनेक प्रकारचे रोग व्याधी, क्षयरोग, हे सगळ्या गोष्टीचे जे काही रोग आहेत ना, तेने पोळे तापेने लोळलेली बुद्धी, त्याने त्या तापाने ज्या पद्धतीनं माणूस तापल्या जातो त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि भौतिक ताप म्हणजे काय? भूती उपद्रव दिनला तारीला अथवा निस्तेजीला, तेने चित्ती दाहो झाला, आधी भौतिक बोलीला तो ताप. उपद्रव निर्माण होणं, घरामध्ये उपद्रव निर्माण होणं, शेजाऱ्यापासून पाजाऱ्यापासून उपद्रव निर्माण होणं, चोर व्याघ्रादिकापासून उपद्रव निर्माण होणं, आग्नी लागणं, राजाचा दंड येणं, चोरी होणं, भूत पिशाचे बाधा निर्माण होणं, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी असणारी अशा पद्धतीची जी काही माणसापासून होणारी बाधा आहे ना, हिला आधिभौतिक दुःख म्हणतात. आणि आधिदैविक दुःख एक आहे, त्याचं नाव काय की दैवी कोप होणं. दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटिले झाले कष्टी, तेने पोळिले तापे बुद्धी, आधिदैविक बोलिला तो ताप. अतिवृष्टी होणं, अनावृष्टी होणं, दुष्काळ पडणं किंवा अत्यंत पाऊस पडणं, पूर येणं, सोसाट्याचा वारा सुटणं, चक्रीवादळ सुटणं, उडून जाणं सर्व घरदार वगैरे, दैवी कोप एकंदरीत सांगायचं म्हणजे याला आधिदैविक ताप म्हणतात. हे सगळं भवरोगामध्ये त्या ठिकाणी मोडल्या जातं. गर्भवासाचं दुःख आहे. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मगार तुझी मानाल कवी, आकांतुते जननी दुःखे धाये मोकली, स्मरेता हरिहरा त्याये श्रीकृष्ण माऊली. 9 महिने त्या मातेच्या गर्भामध्ये झालेलं दुःख आणि गर्भातून बाहेर बालपणाचं दुःख म्हणजे बाळातपणाचं दुःख. गर्भातून बाहेर येत असताना सरळ आला तर ठीक आहे, नाही तर आडवा आला तर किती अवघड. 9 मास कष्टलाशी वर्णन केलेलं आहे. 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी मान आलं कधी, आकांतुते जननी दुःखे धाई मोकली. तेव्हा त्याच्या आईलाही दुःख होतं आणि बाळालाही दुःख होतं. दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो मुलगा आडवा आलेला आहे, बोला आई पाहिजे का बाळ पाहिजे? काय निर्णय घेता मग? शहाणी माणसं निर्णय घेता आई वाचवा, ऐका नाही. कुंभार कुंभारी तयार असल्यावर गाडगे किती घ्यायची, आई वाचवा बाळ नंतर होईल. असा निर्णय जर आपल्या टायमाला घेतला असता तर जग दिसला असतं का? दैव योगाने त्या ठिकाणी बाळाला मारण्याची तयारी झाली, पण त्याचं दैव चांगलं, तो पुन्हा सरळ झाला. ती मदत असं आपल्या बाळाला सांगते, बाळा तुझी हीच परिस्थिती झाली, तुझं नशीब चांगलं आणि पुन्हा तू त्या ठिकाणी चांगल्या मार्गाने आला म्हणून वाचला जगला, नाहीतर तू गर्भातून येत असतानाच जाणार होता. हे गर्भवासाचे दुःख येतं. नाकी तोंडी कुर्मी कुडे, गर्भवतीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे, मातेची उदर पोरी पचोनी दिष्टेची दातरी, उकडोनी 9 मासवरी जन्मजन्मनी मरती. आईच्या उदरामध्ये काही एअर कंडिशनचा बंगला आहे का आपल्याला राहिला? काय सांगो गर्भीची यातना, मद भोगीला नारायणा, ही गर्भातली यातना आहे. गर्भामध्ये असताना त्या आईनं जर तिखट खाल्लं तर त्या बाळाच्या अंगावर पडतं, तेव्हा त्याची त्वचा त्या ठिकाणी पोळल्या जाते. तिला तिखट खावं तर डोळे म्हणतात, त्याला मातेला डोळे होतात. ज्ञानोबारायांच्या सुंदर ओवे येतात, त्या आईला डोळे पुरावा वाटतात, तेव्हा ती तिखट खाते, ठेसा खाते, तेव्हा तो ठेसा त्या नाजूक लेकराच्या डोळ्यामध्ये जातो, नाकामध्ये जातो, तेव्हा त्याची आग होते. तिला चहा गरम गरम प्या वाटतो, ती पेते, ती नाजूक असणारी त्वचा आतमधली भासते
तेव्हा तो आकांत करतो, आई एवढं गरम खाऊ नको, तिखट खाऊ नको ना, मला दाह होतो माझ्या अंगाचा. तेव्हा त्या आईला ती हाक ऐकायला येत नाही, पण देवाला गेल्याशिवाय राहत नाही. कारण देव सर्वज्ञ, सर्व ठिकाणी सर्व जाणताय. त्याला हाक त्या ठिकाणी ऐकायला जाते. देव सांगतो सोडवीन तुला मी. तेव्हा हा पण जीव नवस करत असतो, देवा या दुःखाचे वेगळं मला एकदा कर. एक वेळ काळी या दुःखा वेळी, एक वेळ काळी या दुःखा वेळी, बोले या दुःखा नवस करतो जीव. आपण सगळे नवसच करून आलेलो आहे. ज्यावेळेस दुःख होतं ना, त्यावेळेस जीव त्या ठिकाणी परमात्म्याकडे नवस करत असतो आणि दुःख गेलं की विसरून जात असतो. आमचे गुरुजी त्या ठिकाणी उदाहरण सांगायचे. एक मनुष्य उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सरपण काढण्याकरता एका मोठ्या झाडावरती गेला. झाड मोठं पिंपळाचं, आंब्याचं त्या ठिकाणी झाड. वरती गेला शिंद्यावरती, त्या ठिकाणी वाळलेले लाकडं काढू लागला. पण वरच्या फांदीवर गेला, सगळ्यात त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्यात वरती त्या झाडावर गेल्या स्वसाच्या वारा सुटला. एवढा वारा सुटला की आता वाटलं या वाऱ्यासारखी मी आता खाली पडतो. त्यांनी खाली पाहिलं तर खाली खूप खोल होते, खाली दगड होते त्या झाडाखाली. त्याला वाटलं आता पडलो की शेंगाडीसारखंच फुटणार आहे. ज्या फांदीवर गेला ती फांदी लहान होती, त्याला भीती वाटू लागली पडण्याची. तेव्हा त्याने विचार केला, त्याच आंब्याखाली मसुबा होता, त्या मसुबाला लगेच नवस केला, मसुबा मला सुखरूप त्या ठिकाणी असणार त्या झाडावरून खाली उतरू दे, आजच्या जालन्याला त्या ठिकाणी मी बुंदीचं जेवण दे, सगळ्याला जेव घालीन, मोठी जालन्याला पंगत करीन. आता जीवा पुढं काय. योगायोगाने थोडा वारा कमी झाला, तो उतरत उतरत त्या ठिकाणी खाली आला. खालच्या फांदीवर आल्यानंतर त्यांनी पाहिलं, गड्या आता थोडं जरा खाली आलेलं आहे, खालच्या फांदीवर आलेलं आहे. खाली पाहिलं, खालच्या फांदीवर आला. असं त्याला वाटल्यानंतर तो म्हटला, गड्या मसुबा नवसाला पावलाच गड्या तू आता, पण एवढी काही ताकद नाही सगळ्या जालन्याला जेवण देणे एवढी, पण निदान गवळी मोहल्ल्याला देईन. पुन्हा ते वाऱ्यात थोडा कमी झाल्यानंतर पुन्हा खाली आला. त्या ठिकाणी लगे खालच्या फांदीवर आला एकदम बुडामध्ये. तेव्हा त्याने खाली पाहिले, म्हणला आता अंतर कमी राहिलेलं आहे. म्हणला एवढं काही शक्य नाही, आपला संसार नाजूक आहे, एवढं काही शक्य नाही म्हणजे सगळ्याला, पण जेवढे काही सप्ताला वारकरी आलेले तेवढ्याला जेवण दे. जीव कसा हळूहळू भ्रमण होतो. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी त्याचा दैवयोग चांगला, त्या बुडावरून लगेच तो खाली उतरला. मसोबाच्या समोरच येऊन उभा राहिला. म्हणला मसोबा एवढंच काही शक्य नाही, पण एक ते आनंदी महाराजाला जीव घाली. संकटात असताना त्या ठिकाणी आपण काहीही देवाला नमस करतो, संकट गेलं की देवाला विसरून जातो, प्रपंचामध्ये रममान होत असतो. त्याच पद्धतीनं प्रत्येक जीवाने गर्भवासामध्ये असल्यानंतर होतो, तेव्हा गर्भवासातलं दुःख असाही झाल्यानंतर परमात्म्याला आपण नवस केलेला असतो, एक वेळ तरी या दुःखा वेळ दुरिताचे जाळे काय तिमिराचे जाळे सारून या. हे काही दुःखाचं जाळं आहे, हे एका सारान मला बाहेर काढा. आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंत रक्षण करतो बरं का सगळ्या ठिकाणी. या जोवरी चढ नका तोवरी म्हणती माझा, जोपर्यंत पैसा धन धान्य संपत्ती तारुण्य पण सगळ्या गोष्टी आहेत ना, तोपर्यंत हे सगळे सोयरे धारीनातलं हे सगळं अत्यष्ट आपले असतात. पण एकदा अंगातली ताकद निघून गेली, त्या ठिकाणी तारुण्य पण निघून गेलं, पैसा निघून गेला, सत्ता निघून गेली, मुलांच्या हातामध्ये गेलं, सगळं त्या ठिकाणी परतंत्र झालं की मग मात्र कोणी कोणाचं नसतं.
जो वरी चळणगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर दे सुखाची काजा. आणि इंद्रिय मावळली आला बाबूला. जोपर्यंत इंद्रिय चांगले आहेत, घरामध्ये आपण सगळं आणतो, पैसा अडका, तोपर्यंत सगळे अन्न 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 म्हणतात. आणि एकदा अन्नाचं अन्न बंद झालं म्हणजे घरामध्ये पैसा अन्न, तर अन्नाला माग होतो. आलं लक्षात? नाही तर मग नंतर येईल पुन्हा. जोपर्यंत अन्नाचं अन्न बाहेरून त्या ठिकाणी पैसा वगैरे काही अन्न चालू आहे, तोपर्यंत सगळे अन्नाला मान देतात. अण्णा घराच्या दारामध्ये आल्याबरोबर सुद्धा पटापटा पदर घेतात डोक्यावरती. पण अन्नाच्या हातातल्या चाव्या जर काही असणाऱ्या मुलांच्या कमराला गेल्या ना, अन्नाचं अन्न घरामध्ये धन अन्न बंद झालं रामेश्वर, तर त्यावेळेस मात्र अन्नाला महाग होतो. म्हणजे अन्न लवकर मिळत नाही. आणारे टाइम झाला की थांबा जर सर, तुम्हाला दम निघत, बाकीचे करावं लागते, सगळे कामाला जायचे, तुम्हाला काय काम आहे का? यांनी केलंय ना आतापर्यंत, विसरले. हे सगळे जे आहेत ना, सगळ्यांचं, तुमचं माझं सगळ्यांच ना, ते कळत नाही फक्त आपल्याला, कारण ते मायेचा पडदा असतो. तोपर्यंत कळत नाही. संकट पडत नाही तोपर्यंत कळत नाही. कोरोनाने दाखवून दिलाय कोण कोणाचाही मत. स्वतःची बायको पण लांबूनच त्या ठिकाणी त्याला जेवण देते, जवळ जात नाही. तेव्हा त्याला धचका बसतो की अरे, ज्याच्यासाठी एवढा प्राणपणाला लावलाय मी, एवढं कष्ट करतो, सगळं जीवन तिच्यावर वळवून टाकलं, आता मला कोरोना झाला तर माझ्या जवळ पण येत नाही. काय तर त्याला वाटतंय मला होईना, मी तुझ्यासाठी त्यांनी प्राण टाकला, मग तुला जीवाची भीती वाटायला येते, त्याच्या जवळ जात नाही. किती दिवसाचा टाइम होता होते दिगंबर? 14 दिवस क्वारंटाईन का? अहो, तेवढ्या वेळामध्ये बरेच लोक, कोणी आपल्या जवळ आलं नाही याचा धक्का लागूनच मेले, ते कोरोना लांबच राहिला. आपल्यावर काय प्रसंग आला ना, आपल्याला कुठं टाकलं या लोकांनी, आणि आपला तिरस्कार एवढं का करायला लागले? तर गल्ली तिरस्कार करण्याच्यात नवल नाही, पण घरचे तिरस्कार करतात तेव्हा त्याला धक्का बसतो, आणि त्या धक्काने, त्या शोकानेच तो मरतो. आजाराने कमी मेले, आजाराने कमी मेले, या धक्क्याने मेले. मला आमचा एक जोडीदार होता, माझ्याकडेच मृदंग शिकलेला मुलगा होता नाशिक. तो गावाकडे गेला, मोठा होता बरा, आणि गेल्यानंतर एक कोरोनाच्या प्रसंगामध्ये सुट्ट्या लागल्या, तो गावाकडे गेला. तिथं कुणाची तरी त्या गावामध्ये असे थोडेफार भांडण लागल्यामुळे तो सोडायला गेला. त्यांनी ते सोडलं, द्यायचं असलं वाद. काही 2-4 दिवसांनी त्या माणसाचं दुखू लागलं, ज्याचा वाद झाला, त्याला दवाखान्यात नेण्याला आलं. त्याला कोरोना रिपोर्ट त्याचा आला, त्याचा कोरोना रिपोर्ट आला, मग पॉझिटिव्ह आला. आणि मग त्याच्या संपर्कात कोण कोण आलं, त्याला सगळ्यांना त्या ठिकाणी काय केलं, क्वारंटाईन केलं. त्यांना सगळ्याला दवाखान्यात, त्याच्यात ह्यो पण आला, याला काही झालेला नव्हता. संपर्कात आल्यामुळे त्याला दवाखान्यामध्ये नेलं. त्याला पण एकदम असं बाजूला टाकलं, त्याला एकांतामध्ये टाकलं, त्याच्याकडे कोणी जाईना. बरं, बाकीचे कोणी जाईना याच्यात नवल नाही, पण त्याचे घरचे पण जाईना. नेमकंच लग्न झालेलं होतं, बायको पण त्याच्याकडे जायला. त्याने वाट पाहिली 4-5 दिवस, कोणीतरी येईल, कोणीतरी येईल, कोणीतरी येईल. एकटा पळलो म्हटले. आणि मग कोणीच येत नाही, तेव्हा त्यांनी डॉक्टरला विचारलं, नर्सला विचारलं, हे काय भानगड आहे? म्हणजे तुम्हाला एकट्याला झुंजावं लागणार आहे, कारण हा रोगच असेल, तुमच्यापाशी कोणीच येणार नाही, आणि तुमचा बी काही भरोसा. असं म्हटल्यावर तो एकदम खसला. आणि माझ्याकडे माझे त्या ठिकाणी प्रेमाचं कोणी येत नाही, माझी पत्नी पण येत नाही, याचा त्यांनी ध्यास घेतला. आणि 4-5 दिवसामध्ये त्यांनी त्याचं जीवन समर्पण आटोपलं. आपण जे विश्वास ठेवतो, साधू संत हेच सांगतात, विश्वास ठेवा, पण त्याला काही मर्यादा ठेवा. नको नको मना गुंतो माया घाई. नको नको मना गुंतो माया घाई. नको मना रे गुंतो माया घाई.
हा साधू संतांनी मनाला बोध केलाय. आमचे समर्थ रामदास स्वामीने बोध पहिला कोणाला केला असेल तो मनाला केलेला. आणि जनाला बोध करण्याच्या ऐवजी साधू संत पहिले मनाला बोध करतात. आणि मनाने जर त्यांचं ऐकलं तर मग नंतर जनाला बोध करतात. पहिला बोध मनाला आहे, त्याला मनाचे श्लोक म्हणतात. समर्थ रामदास स्वामी मनाला बोध करतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावी, तरी श्री हरी पावे जेतो स्वभावी. जनी निंदे ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदे ते सर्व भावी करावे. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांगून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सांगू नको रे. मना अंतरी सार विचार राहो. श्रीराम. वासना समर्थाने बोध केला. मना सांग पारावना काय झाली, अकस्मात ते राज्य सर्व ही बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. काळ पाठीमाग लागलेला आहे. काळ घडी घडीनं आपल्या त्या ठिकाणी वाट पाहतो. घडी घडी काळ वाट ज्याची पाहिन. अजूनही किती आहे अवकाश. एवढा मोठा रावण होता. 80,000 पत्न्या होत्या महाराज. 1,00,000 मुलं होते, 1.25 नातू होते, 5,00,000 पाषाणाचे घर होते, 7,00,000 विटाबंदी होती, कोटी घर काश्या तांब्याची होती आणि शुद्ध कंचनाची 7 कोटी होती. पण संगती मात्र कवडी आली नाही. तुका म्हणे त्याची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी संग नाही आली आहे का नाही. एवढी संपदा होती, एवढी संतती होती. एखाद्या तरी बायकोने म्हणायला पाहिजे होतं मी जाते रावणाच्या बरोबर. म्हणजे नाही, त्यांचं मरण त्यांच्यापाशी. कोरोना कैला झालाय, आपल्याला नाही झाला ना, आपल्याला होऊ नये त्याच्याकरता आपण घरीच राहू. मनाला बोध आहे. तुम्ही काय प्रमाण दिलं. आणि नको नको मना गुंतून माया. मायात तुम्ही पडा. पाण्यात नाव असावा का नावेत पाणी असावं. बघा, संसार करू नका असं नाही, पण सावध राहून करा. साधू संत हे शिकतात. त्यांनी संसार केला नाही का, केला, पण आलिप्त कमळ जळी. सत्यवाद करे संसार, सत्यवाद करे विश्वासघात होतो म्हणून दुःख होतं माणसाला. जास्त प्रमाणामध्ये विश्वास ठेवला माया जाळावरती, जास्त प्रमाणावरती विश्वास ठेवला ह्या सगळ्या असणाऱ्या खोट्या पदार्थावरती, वस्तूवरती, म्हणून विश्वासघात झाला की त्या ठिकाणी अत्यंत दुःख होतं आणि मग माणसाचं मन त्या ठिकाणी विचलित होतं. साधू संत आपल्याला सांगतात ठेवा विश्वास, पण काही थोडा आचार राखून ठेवा. ते बोलत की शेवटचा अंतकाळीचा पाहुणा कोण आहे, तर तो म्हणजे विठू आहे. कारण येताना आपल्या बरोबर तोच होता. गर्भामध्ये त्यांनी संरक्षण आपलं त्यांनीच केलेलं आहे. बालपणामध्ये तो आहे, तरुणपणामध्ये तो आहे आणि वृद्धपणामध्ये देखील तो आहे. जन्म झाल्यानंतर ते असणारे आई वडील येतात,
लग्न झाल्यानंतर ती बायको आहे, म्हातारपणामध्ये ते मुलं सांभाळतात, पण परमात्मा सगळ्याच अवस्थेमध्ये आपल्याला सांभाळतो. छान छान. सगळ्या अवस्थेमध्ये आपल्या जवळ सोबत जे राहतं ना ते आत्मतत्व आहे, ते परमात्मा आहे, तो राम आहे. सर्वाघटी राम. आपला जो राम आहे ना, आपण कुठेही जा आपल्या बरोबर आहे. आपली पत्नी आपल्या बरोबर नाही किंवा पत्नीचा नवरा तिच्या बरोबर नाही, ते सोडून एकामेकाला आहे. माझी पत्नी का मी पत्नी हो, माझा नवरा का मी नवरा. वा, तुम्ही हुशार आहात म्हणून बोलतो बरं, तुम्हाला ज्ञान कळतं. मग माझं हे मी पेक्षा वेगळं आहे का नाही काही. आता माझा मोबाईल आहे, मग मी मोबाईल पेक्षा वेगळा आहे का नाही. माझा म्हटल्यानंतर मी मोबाईल पेक्षा वेगळा आहे. माझा हात मग कमी हात आहे, माझा हात म्हटल्यानंतर मी हातापेक्षा वेगळा आहे. माझं डोकं, माझं कान, माझं पोट, माझे पाय, मग मी कोण आहे. माझा प्राण, प्राण कोण आपला. आपण माझा प्राण म्हणतो का मी प्राण म्हणतो. बोला, माझा प्राण. मी कोण आहे, मी आहे कोण. तर साधू संत हेच सांगतात की मी आहे कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताईचा. मी कोण आहे याचा जर विचार केला तर मी वासुदेव आहे, मी परमात्मा आहे. देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे, देह नव्हे मी हे सारे. साराचा विचार करून नंतर पाहिजे ना, मग देह सरून जातो आणि मी उरतो. जसं मंथुनी नवनीता तैसे घ्यानंतर दुधाचं मंथन केल्यानंतर खाली जे उरत ते तूप आहे, आणि जे आसार जे ताक आसार निघून जात. पण मंथन केल्याशिवाय नाही बरं का, नाहीतर सगळं सरसगटच आहे. दूध आणि पाणी एकत्र करून जर त्या ठिकाणी राजहंस नावाच्या पक्षापुढे ठेवलं तर तो राजहंस पक्ष काय करतो, दूध पेतो, पाणी तसंच ठेवतो. ज्ञानोबाऱ्यांच्या ववे आता सलिली पैसे एक होनी मिनले असे निवडून राजहंशी वेगळी केली. पाणी आणि दुधामध्ये पाणी टाकलं, इथं नाही टाकत कोणी बरं, इथं निक दूध असतं. काही दूध घेणारे गिराईक म्हणतात बघा हे बघा काय भाव आहे, 60 आहे का 70 घ्या, 80 घ्या, पण निकत दूध घ्या, दुधात पाणी नको. आणि मग निकत द्यायचं ठरल्यानंतर तरी ते तक्रार करतो, दुधात पाणीच यायला लागले, दुधात पाणीच यायला, तुम्ही दुधात पाणी टाकता का. असं म्हटल्यानंतर ते विकणाराने सांगितलं आम्ही दुधात पाणी टाकत नाही. मग पाणी तर यायला लागले, म्हणजे पाणी टाकीतच नाही, पण पाण्यातच दूध काढतो. तुम्ही म्हणले दुधात पाणी टाकू नका, तो तेव्हापासून आम्ही टाकीत नाही, आम्ही बदलली. पण नाही पाणी टाकलं तरी जमत नाही, टाकत लागतं म्हणतात बा थोडस. सगळी पैसे पाणी आणि दूध एकत्रित करून जर राजहंशी पक्षापुढे ठेवलं तर राजहंशी पक्षाला देवाने देणगी दिलेली. महाराज देवाने प्रत्येकाला काही ना काही देणगी दिलेली असते, प्रत्येक जीवाला. पक्षांना पण मोराला देणगी दिलेली आहे, राजहंसाला देणगी दिलेली आहे. कावळा एवढा ढ पक्षी असणार, सगळे कावळ्याचा तिरस्कार करतात, पण कावळ्याला देणगी दिलेली पिंडदान. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय अधिकार नाही.
आणि मग तो राजहंस पक्षी जसं दूध दूध पितो पाणी तसंच ठेवतो, त्या पद्धतीनं आपण विचार केल्यानंतर आत्मविचार घ्यायचा, परमात्मा सार घ्यायचा, म्हणजे अनात्म आहे ते सोडून द्यायचं. बघा ज्ञानोबराने आपल्याला करण्याकरता दुसरा दृष्टांत दिला. भूस बीज एकवट उपनिता राही घनवट उडवते फलकट जाणवाली. शेतकरी असतात ना पूर्वीच्या काळामध्ये, तुरीचं खळ किंवा ज्वारीचं खळ झाल्यानंतर त्या ठिकाणी खळ करायचे, पहिले बैल फिरवायचे त्या असणाऱ्या याच्यावर, आणि मग हे करत असताना तो टिवारायचा, त्याच्यावरती उभा राहायचे, वाऱ्याच्या दिशेने ते असणारे उपनायचे उधळायचे, तेव्हा वाऱ्याच्या दिशेने जे काही फलकट असणारं जे काही भूस आहे ते भूस त्या ठिकाणी उडून जायचं, आणि जे दाणे असणार आहेत सार ते खाली पडायचे. अशा पद्धतीने सारासार विचार करायचा, परमात्म तत्व त्या ठिकाणी घ्यायचं. याला भवसागर म्हणतात, भवविचार म्हणतात. कारण जास्त जर त्या ठिकाणी मी हे सांगत होतो, जर मायाजाळामध्ये जास्त विश्वास ठेवला तर त्या ठिकाणी विश्वासघात होतो आणि मग दुःख होतं. दुःख चालता चालता आठवलं म्हणून सांगतो. एका गावामध्ये एक साधू आले आणि त्या गावामध्ये ते साधू राहत होते. ते योगी होते, योग करायचे, समाधी लावायचे. त्यांच्याकडे गावातले बरेचसे लोक त्या ठिकाणी यायचे. पण एक असणारा पाटलाचा मुलगा होता, तो त्या साधूचा तिरस्कार करायचा. त्याला ते साधू, देवपूजा, देवधर्म काही आवडत नव्हतं. तो म्हणायचा यायला काय काम आहे, रिकाम टेकडे येते. बरेचसे लोक परमार्थ करणाऱ्याला रिकाम टेकडे म्हणतात, पण हे रिकाम टेकडीचं काम आहे का? त्याला म्हणा येऊन बघ. लोक म्हणतात टाळ कुटीत येत, कुटीत नाही ते वाजीत येत. टाळ कुटीनं म्हणजे उकळात घालून कुटीनं, त्याला म्हणतात कुटीनं, ते वाजी नाही. तू नुसता टाळ वाज, हातात तरी धरून दाखव बरं, म्हणा येतो का तुला धारता. अहो विना वाजवणं सोपं नाही. आमच्या वारकरी मंडळीला विचारा, विना वाजवणं काय सोपं आहे का? कोणाला विना येत नाही, आणि कोणाच्या गळ्यात गेलं तर आसवाला सारखा तोडून टाकीन तो, सगळ्या तारा एखाट्याच. ते काय एवढं सोपं असतं का? ते काही काही कळून घ्यायचं का कोण कुणाचं आहे म्हणून खरं कळून घ्यायचं का? नाही म्हणलं मला खरं कळालेलं आहे. माझ्यासाठी माझे मेवना, माझी मेवणी, माझे सासू सासरे खूप काळजी करतात. अरे म्हणले ते तर लय लांबचे झाले, तुझं तर तिकडच्या घराची कलेक्शन दुटलंय म्हणले. नाही म्हणले आमच्या पत्नी तर माझ्यावरती खूपच प्रेम करते, पण तिचे आई वडील पण माझ्यावर प्रेम करतात, माझे सोयरे झाले, कारण मी मोठा माणूस आहे, पाटील आहे म्हणले मी. बरोबर, पण तुला खरं कोण कोणाचं हे कळून घ्यायचं असलं तर तू माझ्याकडे ये म्हणले. मग मात्र तो महाराजाकडे गेला. महाराज म्हणले आता याला ब्रह्मज्ञान सांगून उपयोगाचं नाही, याला अनुभूती आणून दिली पाहिजे. मग त्या ठिकाणी महाराजांनी काय केलेलं आहे, त्याला अनुभूती आणून देण्याकरता त्याला थोडं योग करण्याचं शिकवलं आणि त्याला समाधी लावण्याचं शिकवलं. अशा पद्धतीची समाधी लावली की तू अर्धा अर्धा एक एक तास त्या समाधीमध्ये राहशील. समाधी लागली, जीव ब्रह्मांडामध्ये गेला की काही माणसाला त्या ठिकाणी, बाकीच्या माणसाला मात्र ते मृतवत झाल्यासारखं वाटतो. त्याला ते शिकवलं, त्याला सांगितलं आता तुला खरं नाते गोते हे सगळं पात्र कळून घ्यायचं का कोण कोणाचं म्हणून आता घरी जा म्हणले. आणि घरी गेल्यानंतर दाटीमुटीच त्या ठिकाणी असं म्हण की माझ्या छातीमध्ये कळ निघायला लागली असं म्हण, आणि सकाळी सकाळी जे टायमाला घरामध्ये जा आणि मी सांगितलं तशा पद्धतीनं डोळे झाकून समाधी लावून भिंतीला टेकून बस. म्हणजे मग पुढं काय होतं ते घडलं. महाभारत घडल्यानंतर मला सांग, एवढंच कर, माझी इच्छा आहे, एवढं कर, नंतर पुढे बघू. ते मला बरं महाराज एवढं ऐकतो तुमचं, तुम्ही साधू येतो, तुम्ही सांगितलं म्हणून काही हरकत नाही.
बघा म्हणले माझ्यासाठी मात्र सगळे रडणार आहेत, सगळे हा रडतील ना म्हणे, काय भरपूर रडतील, सगळे रडणार आहेत, सगळे हे करणार आहेत. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी घरामध्ये सकाळी सकाळी पत्नीला म्हणला, हे बघ आज कसं मला जरा घामच यायला लागलाय, घाबरट व्हायला लागली, बापरे बाप छातीमध्ये कळ आली असं म्हटलं आणि भिंतीला टेकून समाधी लावली. त्यांनी डोळे झाकले. महाराजांनी जी 7-8 दिवसामध्ये समाधी शिकवली होती ती समाधी लावली. प्राण बंद केला, प्राण ब्रह्मांडामध्ये घातला. मृतवत शरीर त्याचं निर्माण झालं. पत्नीनं पाहिलं, पत्नी बाहेरून भांडे घासून काय वगैरे करून त्या ठिकाणी घरामध्ये आली. तिनं पाहिलं, बाई मालक तर गेले वाटते. तिच्या लक्षात आलं आता काही खरं नाही. पण जरा निब्बर मनाची होती महाराज. ती म्हणली हे गेले आणि मी जर आता त्या ठिकाणी मोठीने आलेले सगळ्याला कळलं तर हे मूठ माती व्हायला दिवसच जाणार आहे. मी रात्री पण काही जेवलेली नाही. स्वयंपाक घरामध्ये गेली, चांगला बदामाचा शिरा केला, गावरान तूप टाकलं आणि मग मस्त फस्त केला पोटभर. आणि मग मात्र त्या ठिकाणी समोर आली पंचमचा सूर लागला, उंच पेटीचा तीव्र शब्द, आता चांगले होते ना. असं म्हटल्याबरोबर आई वडील पुढे ढाजात बसलेले होते. ते पळतच आले. काय झालं, एक मुलगा गेला, ते पण रडायला लागले. भाऊ शेतामधून आला, दादा गेला, तो पण रडायला लागला. बहिणीला निरोप लागला. गावातले सगळे माणसं आले, सगळे त्या ठिकाणी असणारे रडारड सुरू झाली. खूप खूप आक्रोश निर्माण झाला. सगळ्या गावाला वाईट वाटलं. चांगला होता, तरुण होता, सगळं त्या ठिकाणी असणारा चांगलं वागत होता. सगळं गाव शोकांतिक झालं महाराज. होणं गेल्यामुळे सगळे मातीला सोयरे धैर्य येऊ लागले. तेवढ्या वेळामध्ये हे महाराज 10-11च्या दरम्यामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले, मधुकरी मागण्याकरता. ओम माई भिक्षां दे. लोक म्हणले वा वा, तुम्हाला हेच घर दिसले, काही कळतं का नाही तुम्हाला? संन्यासी झाला, साधू झाला, दाढी वाढली, हातामध्ये कमंडलो आहे, अहो दुःख झालं इथं. म्हणजे काय झालं, एक मुलगा गेला म्हणून एवढे सगळे रडायला लागले. म्हणजे असं साधूला पण वाईट वाटतं बरं का, रडायला लागले. अहो बघा ना म्हणले महाराज, बरेच जण त्या ठिकाणी म्हणले महाराज आता हा देवाला मानत नव्हता पण 8 दिवसापासून तुमच्याकडे येऊ लागलेला आहे, तुमची त्या ठिकाणी भक्ती करू लागला, तुमच्याकडे येऊ लागला म्हणले. महाराज म्हणले हो ना. त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं महाराजांच्या. वाईट वाटलं म्हणले, बघा महाराज काय देऊ निष्ठुर आहे म्हणले. अहो म्हातारे माणसं तसे ठेवले. त्या ठिकाणी जे आई वडील होते ते म्हणले बघा ना, देवाने आम्हाला नेत तर आमचं त्या ठिकाणी तरुण तडफदार एक मुलगा नेला. बहीण पण म्हणू लागली मला न्यायला पाहिजे होतं पण यांनाच नेलं. बायको म्हणली मलाच न्यायला पाहिजे होतं पण यांना नेलं. भाऊ म्हणू लागला मला न्यायला पाहिजे होतं पण दादाला कोण नेलं. एवढ्या सगळ्यांचं ते प्रेम पाहून ते साधू महाराज हळले. त्यांना हळहळ निर्माण झाली, अत्यंत दुःख निर्माण झालं. म्हणजे भाऊ खरंच वाईट झालं म्हणले. बरं तुम्हाला खरं आई वडील तुम्ही वृद्ध आहेत, तुम्हाला न्यायला पाहिजे होतं देवानी, पण यांनाच त्या ठिकाणी नेलेलं आहे म्हणले. खूप कठीण त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे. पण आता करता काय बघा ना. म्हणजे महाराज थोडा वेळ थांबले. ते म्हणले हे बघा माझ्याकडे एक औषध आहे, माझ्याकडे एक संजीवनी नावाचा मंत्र आहे आणि तो मंत्राने मी ते औषध, मला दूध द्या 1 ग्लास भर. घरचे म्हणले महाराज ग्लास भर काय, घागर भर घ्या. मुलगा जर उठत असेल, तुमचा मुलगा उठवतो म्हणते पण दूध द्या. ग्लास भर दूध आणलेलं आहे. त्या ठिकाणी असणारी साखर आणली होती कलर टाकून, त्याला काही नव्हतं, पिठी साखर होती. म्हणले हे बघा हे औषध आहे, हे औषध मी या ग्लासामध्ये टाकणार, मंत्र म्हणणार आणि मग ह्या ग्लासातलं दूध ज्याने घेतलं तो मरणार आणि त्याच्या बदल्यामध्ये मुलगा उठणार. तुम्ही हळहळ करू लागले ना. महाराजांनी त्या ठिकाणी ती पिठी साखर आणलेली रंगवलेली त्या ठिकाणी त्या ग्लासामध्ये टाकली. बुडू बुडू गेलं. कशाचं मंत्र, कशाचं काय. त्याला समाधी महाराज निस्ती लावली होती. ब्रह्मांडामध्ये त्याचा प्राण गेला होता, पण त्याला हे सगळं बाहेरचं कळत होतं. तो सगळं ते ऐकत होता. आणि मग तो पहिला जो ग्लास होता तो जी म्हातारी त्याची आई मोठ्याने आक्रोश करत होती ना, आईकडे त्या ठिकाणी फिरवला साधू महाराजांनी. म्हणजे आई तुमचा एक त्या ठिकाणी मुलगा गेलेला आहे, हे दूध तुम्ही घ्या, तुमचा मुलगा उठून तुम्ही जाता.
महाराज मरण येत नाही तोपर्यंत म्हणतात मला मरण आलं पाहिजे, पण मरण आल्यावर कोणाला आवडते नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या आईकडे ते दूध दिले. बस 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 खाली बस. त्या आईकडे ते दूध त्या ठिकाणी दिल्यानंतर ती आई म्हणजे महाराज मी दूध घेतला असतो मी मेले असते, माझा मुलगा उठला असता, पण म्हातारीची सोय करायला कोणी नाही, त्याच्यामुळं मी काही हे दूध घेऊ शकत. साधू महाराज म्हणजे ठीक आहे. तो दुधाचा ग्लास घेतला, बाबाकडे दिला. बाबा तुम्ही घ्या. म्हणले महाराज मी आधी घेतला असता, पण म्हातारीला कोणी नाही. म्हातारी म्हणती म्हाताऱ्यात नाही, म्हातार म्हणतं म्हातारीला नाही. दोघांनी मरण ढकलवलं पुढे. याला महाराज इशारा करत होते, ऐक रे बाबा, ज्यांच्यावर विश्वास ठेवत होता अंतिम काळाचं कोणी नाही. तो दुधाचा ग्लास घेतला अण्णा, त्या ठिकाणी असणारा जो बंधू होता, रडत होता त्या ठिकाणी, त्या बंधूकडे त्या ठिकाणी दिला. ते बंधू म्हणला महाराज घेतला असता, पण माझे पण मुलं लहान आहेत, त्याचं मला काही भवितव्य करायचं, माझं कुटुंब वेगळं आहे. दुधाचा ग्लास नक्की घेतला असता, पण आता जाऊ द्या, आता एरी तो गेला तेरी गेला. आमच्या 50 एकरामध्ये जो बांध होणार होता तो आता होणार नाही, अखंड राहील, जाऊ द्या मी काही ग्लास घेत. कळलं ना तुम्हाला? वाटणी व्हायची होती ती आता पट्ट्याची एकटीची राहील. बघा बंधू भावाचा कळवला, जेव्हा लागली यम शृंखला तेव्हा दूर राहिला. बहीण कुणाची, भाव कुणाचे, कोण कुणाचे,